बोलत होतीस? मला एक गोष्ट खायला मिळेल का? काय देईल का म्हणजे? देईल का म्हणजे चांगलं आहे हेल्थसाठी का नाही? तू देईल की नाही देईल? आधी सांग का? माझं देईल. आधी मग एवढं तर सांग की चांगली गोष्ट आहे की वाईट हा, गोष्ट? मला आवडते ते. चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट. ठीक आहे, चांगली आहे तर दे. देशील? हो. आमचं अजून विचार. चांगली असेल तर. चांगली म्हणजे मला आवडते. जर हेल्दी असेल तर. मला नाही माहिती पण मला आवडते. बोल काय? मला खायचे. मला तू ओळख, मला खूप आवडतं. पेस्ट्री? नाही गुलाबजाम? नाही, मला असं हा बरं वाटलं मिसळ? का? गुड नाईट. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे. आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या दोघांसाठी आणि आज NT स्कॅन होणार आहे, जो सगळ्यात महत्त्वाची स्कॅनिंग असते ड्युरिंग प्रेग्नन्सी. आणि 3 मंथ्स कंप्लीट झालेले आहेत आम्हाला ऑफिशियली. आम्ही आता इथेच चाललो आहेत अंधेरीला स्कॅनिंगसाठी आणि माहीत नाही पूर्ण दिवस लागतो. त्याच्यानंतर ब्लड टेस्ट वगैरे खूप काही टेस्ट आहेत, सो ते कॅरी फॉरवर्ड करणं. आणि 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 सकाळ सकाळ प्रांजलीचा फलाहार चालू आहे. काय काय प्रांजलीचे? ऍपल, पेर, ऑरेंज दिसते मला. ऑरेंज. येस. सो ट्रायो चाललोय, फ्रूट ट्रायो तिचा चाललोय. झोपेत आहे. मी झोपेत काय असं तू बोलली मगाशी, का सांग जरा. काय झोपेत काय मी असं सांग. कारण का मी रात्रभर झोपलीच नाही आणि तिने मला पण नाही झोपून दिलं. मी नाही झोपलो प्रांजली, तुला वाटत होतं पण मी जागाच होतो. तू उठली तेव्हा लगेच उठायचो मी. पाय दुखतात. पाय दुखतात आणि वॉशरूमला उठलं की मग झोप नाही येत. म्हणजे झोप लागायला होते तर परत वॉशरूमला येते. सीन चल रहा है भाई, सीन चल रहा है. रात्रभर माझं हेच सो चालू. हाच इश्यू आहे, बाकी काय नाही. म्हणून मला पण थोडी झोप लागणं कमी झालं आणि आय गेस आपल्याला आता ह्याची सवय आणि बेबी झाल्यावर तर आपली झोप कमीच होणार आहे. तर ट्रेनिंग पिरियड चालू आहे सध्या, सो गुड थिंग. जे पण होते ते चांगल्यासाठीच होते. सो येस गाईज, आम्ही पोचलेलो आहेत आणि गाडी पाठी पार्क केली आणि आता मी मध्ये चाललो. सो चला. स्क्रीन टाइम बघा किती यूज करतो. सो गाईज, आम्ही इथे थांबलेलो आहेत आणि वेटिंग आहे खूप जास्त इकडे बायका प्रेग्नेंट आहेत. कसं वाटते? ठीक वाटतं. आता जाईल तेव्हा आता आमचा लवकरच नंबर येणार आहे आणि आम्ही इथून टेस्ट करून गाईज मी बाहेर थांबलेलो आहे. प्रांजलीला मध्ये घेतलं आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाले मला मध्ये नाही बोलवलं आहे. सो आय एम वेटिंग फॉर दॅट आणि ते बोलवतील. सो दॅट्स वॉट इट इज अँड लिटल बिट नर्वस अँड टेन्स्ड, आय डोंट नो. सो देखते हैं क्या होता है. एक्साइटेड. स्कॅन झालेला आहे. 50% स्कॅन इज डन. अजून 50% दुसरी टेस्ट आहेत आणि स्कॅनिंग NT स्कॅन होती ॲक्च्युली. आणि प्रांजली मध्ये गेलेली. जवळजवळ 20 ते 25 मिनटं मला मध्ये नव्हतं घेतलेलं, मला नंतर घेतलं. एवढा वेळ झाला? हो, मग अर्धा तास तरी स्कॅन झाला तुझं. सो कसं होतं, गेल्या काय केलं मला आयडिया दे. का नाही, ते पोटाला चेन लावलं आणि मग ते स्कॅन करत बेबीचं हेड, हार्टबीट्स, लेग, हँड, स्पाईन सगळं बघितलं मी. नाईस. आणि नंतर लास्टला हे सगळं मला पण दाखवलं आणि बरं वाटलं यार गाईस. मजा आली. मजा म्हणजे छोटे हात, हां, छोटे पाय. त्याच्यात ॲक्च्युली साईज नाही कळत, पण साईज पण त्याच्यामध्ये मोठी वाटतं.
साईज झूम्ड असते ना ऑलरेडी स्क्रीनवर. सो अल्ट्रासाऊंड ऐकवलं, हार्टबीट्स ऐकवलं, बरं वाटलं. आणि वी वर एक्सायटेड फॉर दिस. आणि खूप दिवसापासून आम्ही ह्या तारखेला आहे स्कॅन आहे. सो फायनली झालेली आहे. सो आता आम्ही सगळ्यांना सांगू शकतो. सो हां, आणि आता ऑफिशियली आम्ही सगळ्यांना सांगू शकतो की वी आर प्रेग्नेंट. क्रेझी फिलिंग वन्स यू विल गो थ्रू दिस. आणि मे बी तुम्ही जर गेला असतील ऑलरेडी, सो यू कॅन फील मी अँड यू मे फील इन फ्युचर. मी एक गोष्ट ड्रायव्हिंगमध्ये शिकलो आहे, कधी पण कोणाला पण पाठवून जास्त हॉंक नका करू. सगळ्यांचे काही काही प्रॉब्लेम असतात. तो गाडी स्लो चालवत असेल, काहीतरी त्याच्या मागे रिझन असेल. सो हे तुला आता कळतं. आता कल ऑब्व्हियसली मी रिअलाइज केलंय आता. नाहीतर तू पण कोणाचं पण करायचं. काही पण इमर्जन्सी असेल, काही पण इश्यू असेल, स्पीड ब्रेकर आलेला. यू नेव्हर नो. सो पेशन्सने गाडी चालवा. समोरच्याला एकदा हॉर्न द्या, जर नाही तर असेल काहीतरी, मे बी तुम्ही ओव्हरटेक करा, काहीतरी एक काय बोलतात वे शोधा, पण पेशन्स ठेवा, हायपर नका हो आणि भांडू नका कोणाशी. सो मी पण करंटली गाडी खूप स्लो चालवतो आजकाल. सो आय हॅव रिअलाइज. आणि लोक मला खूप शिवाय देतात मागून, पण मी इग्नोर करतो आणि साईड देतो. ॲक्च्युली मी काय त्यांना ब्लॉक करून नाही ठेवत, मी त्यांना साईड देतो. सो गाइस वी आर वेटिंग ॲट डॉक्टर कंसल्टन्सी रूम. अँड डॉक्टर अभी थोड़ी देर में आ जाएंगे, थोड्या वेळातच येतील. आणि आम्हाला खूप जास्त भूक लागली. आणि प्रांजलीला मिसळ खायची होती. रात्री ती जाऊ दे, आता झोप, बोलू नकोस. पण मी नाही देणार आहे तिला मिसळ इज नॉट गुड. बोलायचं कशाने? बरोबर आहे ते, पण आता बोलायचं नाही. एक विषय नाव नाही काढायचं मिसळचा. तुला दुसरं नको काय? रोटी बिटी म्हणजे रोटी पाहिजे ना आता? नाही, तू काय बोलत होता? काय नाही. चला गाईज, आम्ही वेट करतोय आता आणि भेटू. सो गाईज, आजचा दिवस खूप जास्त टायरिंग होता आणि आज पूर्ण दिवस टेस्टमध्येच गेलं. अँड प्रांजली ऑल गुड. आणि सगळं काही नॉर्मल आहे अँड वी आर हॅपी अबाउट इट. खुश आहेत आम्ही खूप जास्त. आणि 3 महिने 12 वीक्स आम्ही कंप्लीट केलेले आहेत एकत्र. हा जो टेस्ट होता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. ही जी असते टेस्ट, ती एनटी टेस्ट असते, एनटी स्कॅन बोलतात त्याला. आणि मार्कर, ड्युअल मार्कर असते. त्याच्यात तुम्हाला एनटी स्कॅनमध्ये बाळाचं फिजिकल हेल्थ, मुवमेंट सगळं कळते. त्याच्यात अल्ट्रासाऊंड थ्रू तुम्हाला हार्टबीट्स ऐकायला पण मिळतात. आणि ड्युअल मार्करमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज नाही, ते ब्लड टेस्टने होतात. त्या टेस्टने आपल्याला पूर्ण हे 3 महिन्यानंतर होते. सो दिस वॉज द स्कॅन अँड वी आर गोईंग थ्रू दिस 3 months, कम्प्लिटिंग दिस 3 months. आणि आता प्रांजलीला लागली आहे भूक. आणि तिला 2 दिवसापासून रात्रीचीच भूक लागते, क्रेविंग होते काहीतरी आणि खायचं. रात्रीची झोप येत नाही. आणि झोप येत नाही. आणि मला पण झोपून नाही देत, म्हणजे मी पण नाही झोपत, ती सारखी उठते म्हणून. सो हेच रुटीन चाललंय. अँड हे काही असतं सिम्पटम्स, हे ॲक्च्युली हे आम्ही ट्रेनिंग पिरियडवर आहेत. बाबू आल्यानंतर पण आम्हाला रात्र जागायचीच आहे. सो असं नाही की आतापासून चालू झालंय की रात्री झोपायचं नाही. आणि असं नाही की तू अचानक बाळ आला आणि आम्ही जागरण करायला लागलो, असं नाही. ट्रेनिंग चालू आहे. सो वॉर्मअप होर आहे. सो चला, आम्ही इथे मालाडला आलो आहेत काहीतरी खायला. आणि रात्रीचे वाजले 11. सो लगेच आम्हाला 12च्या आधी घरी जायचं. सो आधी आम्ही खाऊ काहीतरी. तुला काय खायचं? बाहेरचं आम्ही खूप कमी खातो. आज 1 महिन्यानंतर आज प्रांजली बाहेरचं खाते, नाहीतर महिन्यातून एकदा ठीक आहे, इट्स नॉर्मल. सो काय खायचा विचार करते. मी तर आईस टी पिणार आहे. मी तर निर्लज्ज, मी काय पण खातो. तू काय? शॉर्मा काही नाही असं. तिला मी सँडविच देणार आहे. सो एक पाहिजे, 2 पाहिजे तर 2 घे. एकावर नको थांबू, पण चांगलं खा सँडविच. येस. आणि तो पण जास्त म्हणजे बोलताना बटाटावाला नाही. आलू तसं पण आवडतच नाही. सो दॅट्स अ थिंग. चला पोचू आता आम्ही 2 मिनिटात. सो गाईज, तुम्ही बघू शकता, हा मी आईस टी घेतलेला आहे माझ्यासाठी. आणि प्रांजलीसाठी इथून सँडविच घेतलं. हे 5D एरिया म्हणजे मलाड माइंडस्पेस एरिया आहे. आणि इथे रात्री सगळं काही चालू असते. तुम्ही रात्री इथे येऊ शकतात. खूप काय वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स, सँडविचेस, कूलर, शेक्स, कॉफी, खूप काय काय मिळेल तुम्हाला. आणि 4-5 वाजेपर्यंत सकाळपर्यंत असते. 24 hours समजा.
आणि शॉर्मा आहे, चिकन आहे. तू काय खाताय? गरम गरम एवढं वाफा निघतंय. दॅट्स पास्ता. पावासोबत. आणि माझं सँडविच आलेलं आहे बुक्कडचं सँडविच आहे आलेलं. हे तो ओपन करते. मस्त चटणी दिली आहे. आणि आम्ही इथे कुठेतरी गाडी लावून असं खाणार मस्त जरा सुकून, कारण की मला गाडी चालवत असं नाही हिला खायचं आणि हिला खायला द्यायचं. सो मी कुठेतरी गाडी पार्क करतो एका जागेत. ए खायला पण लागली भाई भाई बुक्कड. ये देखो ये क्या है? भूक लाग. कसं आहे? विदाउट आलू आहे ना. खा बाय खा, तुझे खायचे दिवस आहेत. मी गाडी लावतो तिथपर्यंत. माझी मुलगी मला विचारत पण नाही. बघा मी गाडी लावेपर्यंत सँडविच एकदम साफ सूफ नाही. हो 2 पीस आहेत आणि 2 सँडविच आहेत. टेन्शन नाही आहे. आणि प्लस आईस टी पण आहे. सो सेकंड सँडविच हा मी पण खाणार. कसं आहे सँडविच? कसं आहे? चांगलं. ना ठीक आहे, खाऊन भेटू. माझं आता सँडविच खाऊन झालेलं आहे आणि आता मी चाललोय घरी. मनसोक्त खाल्लं की नाही? मनसोक्त खाल्लं मी. पक्का मनसोक्त खाल्लं. पण तू मला असं वाटतं की 5 मिनिटांनी परत बोलशील की तुला भूक लागली. पण मला नाही वाटत 5-10 मिनिटानंतर. नाही तर मे बी घरात पोहोचल्यानंतर तू असं पोटाला करेल आणि बोल माणूस भूक लागले. झोपत नाही तर असं मला वाटतं काही खाल्लंच नाही मी. ते तर मला आता पण वाटतंय. मी काय खाल्लं नाही. फटाक से जज्बात बदलली बाई. म्हणून तुला विचारलं सँडविच अजून पाहिजे का, अजून काही. पण मला सँडविच नको होतं. हा मग बोलायचं प्रांजली. नको होतं. हा मग दुसरं काहीतरी घेतलं. दुसरं काय पावभाजी घेणार होतं. नाही पावभाजी. हा मग ब्रेड बटर घेतलं असतं. बरं ब्रेड. नाहीतर जर ब्रेड देतो तर पाव का नाही देत? मला हे नाही समजत. नाहीतर नुसतं सँडविच वाल्याकडून काकड्या घेतले असते. ते घरी पण आहेत. पोटाचं ढिगारा बघा एवढं आलंय बाहेर आणि पोट कोण भरतं. बोलते? कोण बोलते हे? माझी सिच्युएशन वेगळी आहे, समजलं. चला आता आम्ही जातोय घरी. माहित नाही घरी की कुठेतरी दुसरीकडे खाण्यासाठी. बघू. आज खूप दिवस थकल्यासारखा होता. खूप जास्त टायरिंग होता. आणि गाईज आम्ही मग इथेच व्लॉग एंड करतो. टिल देन दिस इज युअर मानस अँड प्रांजली सायनिंग आउट. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये विथ द न्यू बिगिनिंग, विथ द न्यू डे. टेक केअर, बाय, स्टे इझी, कीप इट सिम्पल, हेल्दी राहा. आणि व्लॉगला जर तुम्ही नवीन असतील, व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून जा. आणि या चिकनाला फॉलो करा. चिकना झाले आणि मला फॉलो करा. Sigma boy, Sigma boy, Sigma. चॅनलवर पण फॉलो करा. तुम्हाला नवीन कॉमेडी रील्स, आमचे रिलेटेबल कपल, मॅरिड, लाईफ ह्युमर बघायला मिळेल. सो बाय, सायनिंग आउट.